राज्यातील सर्वात मोठे निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी नाट्यगृह वाघबीळ येथे उभारले जाणार. ठाणे शहर झपाट्याने विस्तारत आहे. ठाणेकरांच्या मागणीनुसार मनोरंजनासाठी घोडबंदर वाघबीळ येथे राज्यातील सर्वात मोठे तीर्थरूप निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी नाट्यगृह उभारण्यात येत आहे. सुमारे 2500 प्रेक्षक क्षमतेचे हे नाट्यगृह सांस्कृतिक क्षेत्रासाठी एक मोठी देणगी ठरणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली. सदर नाट्यगृहाचे भूमिपूजन महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पूर्वीच करण्यात आले आहे, परंतु निधी अभावे या नाट्यगृहाचे काम रखडले होते. आता राज्य शासनाने या प्रकल्पासाठी एकूण 138 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून त्याचे कालच शासन निर्णय काढण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात 85 कोटी तर दुसऱ्या टप्प्यात 53 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे मी आभार मानतो. येत्या 3 वर्षात हे नाट्यगृह ठाणेकरांच्या सेवेत दाखल होईल, असे सरनाईक यांनी सांगितले. बघा, आता कोण काय आरोप करतोय आणि कोण ह्या विषयावर अजून कुणावर आग पाखड करतोय याची मला कल्पना नाहीये, परंतु शेवटी SIT मुख्यमंत्र्यांनी नेमलेली आहे आणि SIT नेमल्यानंतर SIT मध्ये कोणी कोणाला काय फोन केला आणि काय माहिती आहे याची सगळी माहिती लोकांच्या समोर होईल. राहिला प्रश्न फोन करण्याचा, अरे शिंदे साहेबांना, मुख्यमंत्र्यांना, मला किंवा अन्य काही नेत्यांना अनेक लोक दिवसातून फोन करत असतात, म्हणून आम्ही काय प्रत्येकाचा काय कॉल रेकॉर्ड ठेवत नाही. ठीक आहे, आता चौकशी जी आहे ती चौकशी होईल आणि सत्य लोकांच्या समोर येईल. फोन करणं काही चुकीचं आहे का, काही गुन्हा आहे का मला सांगा. या आता त्या खरात विषयी कोणाला काही कल्पना नव्हती, हा माणूस कसला आहे, कसा आहे. आता काही त्याचे ते व्हिडिओ वगैरे ज्या माध्यमातून बाहेर पडले त्यामुळे लोकांना कळलं तो कुठल्या पद्धतीचा माणूस आहे. त्यामुळे आम्ही सर्वसामान्य जीवनामध्ये जगत असताना आम्हाला कुणाचे फोन येतात, कुणी निनावी फोन येतात, कुणाचे नाव स्टोर असलेले फोन येतात. त्यामुळे आम्ही त्या गोष्टीचा कधी विचार करत नसतो. आणि फोन करणं किंवा फोन कोणाचा रिसीव्ह करणं हा काही गुन्हा नाही आहे. ठीक आहे, चौकशी अंती काय ते समोर येईलच. चौकशी समिती नेमलेली, आमच्या सरकारनंच नेमली. देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांनीच SIT स्थापन केलेली आहे ना, त्यामुळे सत्य समोर येईल. आणि हे पण तुम्हाला मान्य करावंच लागेल की शेवटी महायुती सरकारनंच खराचं प्रकरण जे आहे ते बाहेर काढलेलं आहे. हे काय विरोधी पक्षाच्या कुठल्या नेत्यानं किंवा कुठल्या कार्यकर्त्यानं बाहेर काढलेलं नाही, सरकार म्हणून आम्ही बाहेर काढलेलं आहे. आम्हाला जर त्याच्यामध्ये काही चुका वाटल्या आणि त्या जर लोकांच्या नजरेसमोर आम्ही आलं तर तो काय आमचा दोष आहे का. ठीक आहे, सत्य समोर येईलच. सुमारे 7300 चौरस मीटर क्षेत्रफळावर उभारल्या जाणाऱ्या या नाट्यगृहात 2500 आसन क्षमता असेल. त्यामध्ये मुख्य सभागृहात 1600 आसने तसेच 2 बाल्कनीत प्रत्येकी सुमारे 450 आसनांची व्यवस्था असणार आहे. विशेष म्हणजे रंगमंचाची उंची गडकरी रंगायतनपेक्षा तब्बल 12 मीटर अधिक ठेवण्यात येणार आहे, ज्यामुळे भव्य नाट्यप्रयोग सादर करणे शक्य होईल. नाट्यगृहाच्या परिसरातील सुमारे 60% जागा मोकळी ठेवून सुमारे 2000 चौरस मीटरचा प्रशस्त प्लाझा उभारण्यात येणार आहे. या प्लाझामध्ये एकावेळी 1500 ते 2000 नागरिक उभे राहू शकतील. तसेच लाईव्ह इव्हेंट्स, सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. परिसरात आकर्षक गार्डनही विकसित केले जाणार आहे. वाहनतळाची मुबलक व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे 650 चारचाकी आणि 300 दुचाकांसाठी पार्किंगची सोय असेल. याशिवाय 3 मजल्यांची पार्किंगची सुविधा दिली जाणार आहे. नाट्यगृहात प्रेक्षकांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये 6 लिफ्ट, एस्केलेटर, प्रशस्त आसन व्यवस्था, स्वच्छतागृहे यांचा समावेश आहे.
दिव्यांगांसाठी विशेषतः पहिल्या रांगेत 12 आसनांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. कलाकारांसाठी स्वतंत्र लिफ्ट, बॅकस्टेज सुविधा तसेच प्रत्येकी 1000 क्षमतेचे 2 मोठे बँक्वेट हॉल उभारण्यात येणार असून त्यातून महानगरपालिकेला उत्पन्न मिळणार आहे. नाट्यगृहाच्या देखभालीसाठी हे उत्पन्न महत्त्वाचे ठरणार आहे. या प्रकल्पाच्या नियोजनासाठी लवकरच रंगकर्मी, दिग्दर्शक आणि कलाकारांची बैठक घेण्यात येणार आहे आणि त्यांच्या सूचनांनुसार पुढील कामाला सुरुवात केली जाणार आहे, अशी माहिती सरनाईक यांनी दिली. हे नाट्यगृह केवळ ठाण्यासाठी नव्हे तर आपल्या राज्यासाठी सांस्कृतिक वैभव ठरणार आहे, असा विश्वास या निमित्ताने सरनाईक यांनी व्यक्त केला. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. ठाण्यातील पोलीस निरीक्षक द्वारका डोके यांनी धवलागिरीवरून दिल्या हनुमान जन्मोत्सवाच्या शुभेच्छा. ठाणे आयुक्तालयातील ठाणे नगर पोलीस स्टेशन या ठिकाणी पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलातील पहिल्या माउंट एव्हरेस्ट वीरांगना श्रीमती द्वारका भागीरथी विश्वनाथ डोके या जागतिक क्रमवारीत 7व्या क्रमांकावर असलेल्या माउंट धौलागिरी या शिखर मोहिमेसाठी सध्या नेपाळ देशात गेल्या आहेत. त्या सध्या 4750 मीटर आणि 15584 फूट उंचीवर असलेल्या धौलागिरी बेस कॅम्प या ठिकाणी आहेत. काल भगवान भोलेनाथाचा अवतार असलेल्या श्री हनुमान यांची जयंती होती. त्यानिमित्त द्वारका डोके यांनी पवनपुत्र श्री हनुमान यांच्या फोटोसह त्यांनी सर केलेल्या उंचीवर फोटो घेऊन सर्वांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. नमस्कार. यावर्षीच्या हनुमान जयंतीच्या सर्वांना धौलागिरी बेस कॅम्प या ठिकाणावरून खूप साऱ्या शुभेच्छा. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. पवनपुत्र हनुमान की जय. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. मानलेल्या बहिणीची छेड काढल्याने मुंब्रा गोळीबाराने पुन्हा हादरलं. ठाणे तसेच मुंब्रा शहरात गेल्या काही दिवसांत गोळीबाराच्या 2 घटना घडलेल्या असतानाच त्यापाठोपाठ आता आणखी एक अशीच घटना मुंब्र्यात उघडकीस आली आहे. मुंब्रा येथील कैलासनगर परिसरात काल गुरुवारी सकाळी एका व्यक्तीने 3 जणांवर गोळ्या झाडल्या. त्यात एकाचा मृत्यू झाला असून 2 जखमी झाले आहेत. मानलेल्या बहिणीची छेड काढल्याच्या कारणावरून हा प्रकार घडला असल्याची बाब पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंब्रा येथील कैलासनगर परिसरात सुमनताई चव्हाण हिंदी प्राथमिक विद्यालयाजवळील बिस्मिल्ला चाळ रूम क्रमांक 2 येथे हा प्रकार घडला. 51 वर्षीय जयन शिवानंदन नायर याच्या मानलेल्या बहिणीची छेड काढण्यात आली होती. याच कारणावरून त्याचा काही जणांशी वाद झाला. हा वाद चिघळल्यानंतर त्याने संतापाच्या भरात गोळीबार केला. या गोळीबारात अब्दुल हसन शेख, अकबर अब्दुल शेख आणि समीर अहमद शेख हे तिघे गंभीर जखमी झाले. यावेळी जयन हा तेथून फरार झाला होता. मात्र मुंब्रा पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीचा शोध घेत त्याला गुन्ह्यात वापरलेल्या हत्यारासह अटक केली आहे. दरम्यान जखमींना तत्काळ मुंब्र्यातील काळसेकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान अकबर अब्दुल शेख यांचा मृत्यू झाला तर उर्वरित दोघांवर उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या घटनेमुळे कैलासनगर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत परिसरात बंदोबस्त वाढवला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत घटनेचा आढावा घेतला. पुढील तपास मुंब्रा पोलीस करत आहेत, अशी माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी मुंब्रा येथील कौसा भागात नदीम खान उर्फ बाबा खान याच्या कारवर गोळीबार झाला होता. या घटनेनंतर पळून गेलेल्या आरोपींना पकडत असताना आरोपींनी पोलिसांच्या दिशेने 5 गोळ्या झाडल्या होत्या. गोळीबारमध्ये 2 व्यक्ती जखमी झाले होते. त्यानंतर ठाण्यातील पाचपाखाडी भागात भर रस्त्यात गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार गेल्या आठवड्यात घडला. आता मुंब्र्यात पुन्हा गोळीबाराची घटना घडली असून यामुळे गोळीबाराचे सत्र शहरात सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. मित्र सहयोग ठाणे यांची अनोळखी ठरली सर्वोत्कृष्ट उत्तरार्ध एकांकिका. गडकरी रंगायतन ठाणे येथे काल उत्तरार्ध एकांकिका स्पर्धा 2026ची अंतिम फेरी पार पडली. 50शी पार केलेल्या तरुणांच्या सळसळत्या उत्साहात दमदार 5 एकांकिका सादर झाल्या. त्यापैकी मित्रसहयोग ठाणे यांच्या अनोळखी या एकांकिकेने सर्वोत्कृष्ट उत्तरार्ध एकांकिका हा प्रथम पुरस्कार पटकावला. रंगा थिएटर्स ठाणे यांच्या तरुणाईने द्वितीय, तर ठाणे आर्ट गिल्ड यांच्या ती येते आणि जाते या एकांकिकेने तृतीय पारितोषिक पटकावले. सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ठाणे शाखेच्या सहकार्याने आणि मोरिया इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंट यांच्या आयोजनाने ही स्पर्धा अतिशय उत्तमरित्या पार पडली. स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी लेखक दिग्दर्शक विनोद जाधव, अभिनेता संदीप रेडकर आणि अभिनेत्री योगिनी चौक हे परीक्षक म्हणून लाभले होते. तसेच लेखक दिग्दर्शक विशाल कदम, दिग्दर्शक अनिल बांधिवेडेकर, अभिनेत्री शीतल कुलकर्णी रेडकर, ज्येष्ठ अभिनेत्री संजीवनी समेळ, अभिनेत्री संपदा जोगळेकर, नाट्य परिषद ठाणे शाखेचे पदाधिकारी नरेंद्र बेडेकर, विद्याधर ठाणेकर, सॉफ्ट कॉर्नरचे MD व CEO दिलीप कुलकर्णी आणि मिसेस कुलकर्णी यांच्यासह ठाण्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते. 50शी पार केलेल्या स्पर्धकांचा उत्साह आणि उत्तम विषयांची निवड करून केलेली सादरीकरणे पाहून उपस्थित मान्यवर, परीक्षक आणि पाहुण्यांनी समाधान व्यक्त केले. अंतिम फेरी पाहण्यासाठी प्रेक्षकांनीही मोठी गर्दी केली होती. ठाणे, पालघर, नवी मुंबई, सोलापूर, सातारा, रत्नागिरी, चिपळूण आणि मुंबई अशा विविध ठिकाणांहून स्पर्धक संघांनी दिलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल आयोजक मोरिया इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंटचे प्रमुख प्रफुल्ल गायकवाड यांनी समाधान व्यक्त केले. तसेच प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार मानले. सोबतच दरवर्षी स्पर्धेला असाच उत्तम प्रतिसाद मिळत राहावा आणि प्रेक्षकांची उपस्थिती वाढत राहावी अशी आशा व्यक्त केली. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.